त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था याच्यासाठी कार्यकर्त्यांचं ट्रेनिंग शिबिर कॅडर हे आयोजित करण्यात आलं होतं। पण हेच आयोजन करत असताना गेल्या 2-3 दिवसांमध्ये जो तुफान पाऊस आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलाय, खास करून सोलापूर या जिल्ह्यामध्ये, त्याच्यामुळे याच दौऱ्यामध्ये पूरग्रस्त भागांना व्हिजिट, तिकडच्या लोकांना एक भेट आणि जी वंचितकडनं मदत करता येईल त्या मदतीसाठी आम्ही तिकडे प्रामुख्याने धावून जाणार। आणि मग त्याचबरोबर हा दौऱ्याच्या एंडला म्हणजे 29 तारखेला कर्जत जामखेड जिथे एका आदिवासी महिलेच्या डेड बॉडीला अंत्यविधी करण्याचा गावांनी जो नकार दिला होता आणि तिकडे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना एक लढा उभा करून त्या आदिवासी महिलेला आम्हाला आमच्या गावातल्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी नेहमी संपर्क करून फोन सांगितलेले आहे। जिकडे जिकडे रेस्क्यूची मदत लागली, जिथे जिथे लोक अडकली होती तिथे आम्ही कलेक्टरशी किंवा तिकडच्या तहसीलदारांशी संपर्क करून त्यांना लोकेशन कोऑर्डिनेशन करून तिकडे रेस्क्यू बोट्स पाठवायचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर वंचितचे कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस पाटील संघटनेतील लोक आणि जिथे जिथे लोकांना नुकसान होतं तिथे आणि काही कठीण परिस्थिती आमच्या संपर्कात किंवा त्यांना उठणं बसणं या पूरग्रस्तांना किंवा स्थलांतरित लोकांचा पाठराखण करण्याची मुलाबद्दल झालेल्या, पण आपल्याला अशी पडलेल्या पाण्यामध्ये दिसते की या लोकांचा पुराशी सामना संपला, मग एक वेगळा लढा सरकारशी चालू होतो मदत मिळवून घ्यायला, जी त्यांचा हक्क जो त्यांचा अधिकार आहे आणि त्याचा पण ती मदत पण सरकार नाही देत आणि ही खूप चुकीची बाब आहे आणि या सरकारचा निष्काळजीपणा त्यांना मागे पडलेला आहे असं मला नक्की सरकारला नावावरती आणण्यासाठी तसं आम्ही म्हटलं सगळ्यात पहिले हा दौरा आणि पूरग्रस्तांना भेट करून त्यांची समस्या काय परिस्थिती काय आणि त्यांच्याकडनं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि मग ते समजून घेतल्यानंतर त्या सगळ्यांना एकत्रित करून सरकारवर त्यांच्या दबाव टाकणं आणि आंदोलन करायला लागलं तर आंदोलन कोणत्या परिस्थितीत त्याच्यापर्यंत झालेलं नुकसान कोणत्या परिस्थितीतून झाले हे समजून त्याचा आढावा घेऊन मग त्या सगळ्यांना एकत्र करून एक राज्य सरकारकडे मागणी केली होती। पण आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला लागणार आहे की राज्य सरकार सहज हाताने मदत करत नाही आणि मदत द्यायला पण पूरग्रस्तांना नकार करते, हे आपल्याला इतिहास सांगतो। तुम्हाला छोटं उदाहरण द्यायचं असेल तर नांदेड जिल्हा घ्या। 2024 मध्ये जो पुरामुळे नुकसान झालं होतं त्याचे पैसे 2025 पर्यंत आले नव्हते आणि ते पैसे मिळवून द्यायला वंचित बहुजन आघाडीच्या फारुख सरांना 3 दिवस आमरण उपोषण केलं आणि ही परिस्थिती आहे आपल्या समोर की 2024 चे पण अजून पर्यंत पैसे आले नाहीत, तर 2025 चे पैसे सरकारकडनं काढून या पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये टाकून द्यायला एक लढा उभा करायला लागणार आहे। पण तो लढा उभा करायला आम्ही पूर्णपणे तयारी होतो आणि पूरग्रस्तांना मदत ही पोहोचवण्यासाठी आम्ही तयार। राज्य सरकारकडे पैसे नाहीयेत अशा पद्धतीची पण वक्तव्य येत आहेत। अजितदादा सुद्धा स्वतः म्हणतायत की त्यासाठी सुद्धा वेळ लागणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी। राज्य सरकारकडे पैसे नाही आहेत असा भाग नाही, आपण सर्वच दरवर्षीचं बजेट बघतो आणि आपल्या सर्वांना अंदाज येतो आणि त्याचबरोबर जेव्हा राज्य सरकार एका बाजूला म्हणतं की आमच्याकडे पूरग्रस्तांना द्यायला मदत नाही आणि पैसे नाही आहेत, तेव्हा आपण अख्ख्या राज्य सरकारची तिजोरी ब्रँडिंग आणि बॅनर्सवरती महाराष्ट्रावर खाली केलेली बघतो। तर याच बरोबर आपल्याला कळेल की पूरग्रस्तांकडे राज्य सरकार कोणत्या नजरेने बघतंय। बघा, विरोधक उरला नाहीये असं गोष्ट नाहीये, इथे वंचित बहुजन आघाडी आपल्या सर्वांसमोर आहे, कारण बाकीचे जे विरोधक आहेत ते कधी भाजपशी हात मिळवणी करू शकतात ही आपल्याला परिस्थिती दिसतीये आणि आपण बघितली सुद्धा आहे। पण दुसऱ्या बाजूला आपण समजून घेतलं आणि तुमच्या थेट प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर सरकार पेपरवरती आणि GRच्या माध्यमातून हे दाखवतं की पैसे मंजूर झालेत आणि पैसे पुढे गेले, ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आलेत, ते पैसे पूरग्रस्तांच्या खात्यात आलेत किंवा गरजूंना ते पैसे मिळालेत, तर असं आपल्याला कुठेही दिसत नाही। एका बाजूला मधल्यामध्ये ते पैसे गायब केले जातात आणि दुसऱ्या बाजूला जो मोठा सरकारकडनं लबाडी जी होते ती म्हणजे पैसे पेपरवरती मंजूर केले जातात पण लोकांपर्यंत ते पोहोचत नाही आणि तो पुढे निधी खात्यातनं कधी बाहेर पडतच नाही आणि कागदोपत्री दाखवलं जातं की निधी पोहोचवला गेलाय, निधी ढकलला गेलाय। ह्याच्यामुळे एक मोठी फसवणूक सुद्धा लोकांची होते आणि मी मीडियाला विनंती करतो